Hello, everyone. Welcome back to the session on fundamental rights and fundamental duties. काल आपण एक ओव्हरव्ह्यू बघितला व्हॉट इज फंडामेंटल राईट्स आणि त्याचं यूज काय आहे, सिग्निफिकन्स काय आहे, इम्पॉर्टन्स काय आहे. आपण आता ऍक्च्युअल मध्ये फंडामेंटल राईट्स सुरू करतोय. फंडामेंटल राईट्स हे पार्ट 3 मध्ये येतं इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं. मी काल सांगितलं होतं. त्याच्यात पहिले 2 आर्टिकल आहे, आर्टिकल 12 आणि 13. आपण ते दोन आज बघणार आहोत आणि उद्यापासून ऍक्च्युअल जे फंडामेंटल राईट्स आहेत ते स्टार्ट होत आहे. आर्टिकल 12 इज डेफिनेशन ऑफ स्टेट. मी काल तुम्हाला स्टेटचं एक सांगितलं होतं. एक जेव्हा स्टेट येईल, स्टेटचा अर्थ आपण लेमॅन टर्म्समध्ये किंवा नॉर्मली राज्य घेतो. बट स्टेट पॉलिटिकल सायन्समध्ये खूप वायडर टर्म आहे. आणि आर्टिकल 13 लॉज इज इनकन्सिस्टंट विथ फंडामेंटल राईट्स. त्याचं एक इम्पॉर्टंट आर्टिकल आहे, खूप महत्व आहे. म्हणून ते जेव्हा कॉन्स्टिट्यूशन 1949 मध्ये एनॅक्ट झालं होतं तेव्हाच त्याला तिथे त्याची प्लेस मिळाली होती. त्याचं महत्व आपण आता पुढे बघणार आहोत. हे फंडामेंटल राईट्स ॲट अ ग्लॅन्स मी काल हे दाखवलं होतं. आर्टिकल 14 to 18 राईट टू इक्वालिटी, 19 to 22 राईट टू फ्रीडम, 23-24 राईट अगेन्स्ट एक्सप्लॉयटेशन, 25 to 28 राईट टू फ्रीडम ऑफ रिलीजन, 29-30 कल्चरल अँड एज्युकेशनल राईट्स आणि राईट टू आर्टिकल 32 राईट टू कॉन्स्टिट्युशनल रेमेडीज. आपण आता हे उद्यापासून एकदम ब्रीफ एकदम डिटेलमध्ये बघणार आहोत. आज आपण आर्टिकल 12 आणि 13 हे बघतोय. स्टार्ट करण्यापूर्वी ऑब्लिगेशन ही कन्सेप्ट मी काल इनडायरेक्टली सांगितली होती. आता मी एक्सप्लेन करतो अजून डिटेलमध्ये. ऑब्लिगेशन या शब्दाचा अर्थ आहे जॉब, ड्युटी, फंक्शन, कमिटमेंट, लायबिलिटी, अकाउंटेबिलिटी, नेसेसिटी, प्रेशर, ओनस. ओके, सो हे ऑब्लिगेशन या ह्या ऑब्लिगेशन वर्डचे वेगवेगळे मिनिंग्स आहेत. हे सगळे आपल्या कॉन्स्टिट्यूशनच्या अँगलने हे सगळे वर्ड्स सुटेबल आहेत. मी काल सांगितलं होतं की देर इज अ नेगेटिव्ह ऑब्लिगेशन ऑन द स्टेट टू नॉट इंटरव्हीन इन द लिबर्टी ऑफ एन इंडिव्हिज्युअल. म्हणजे स्टेटने काही गोष्टी, मी सांगितलं होतं काल, काही गोष्टी करायच्या असतात आणि काही गोष्टी नाही करायच्या. सो नेगेटिव्ह ऑब्लिगेशन आहे, स्टेटनी काही गोष्टी नाही करायच्या आहे. काही जॉब, काही ड्युटी, काही फंक्शन नाही करायचे. त्यांनी एका इंडिव्हिज्युअलची लिबर्टी इंटरव्हीन नाही करायची. आणि देर इज अ पॉझिटिव्ह ऑब्लिगेशन ऑन द स्टेट टू अंडरटेक ऑल पॉसिबल ऍक्शन्स टू मेक धिस स्टेट अ वेलफेअर स्टेट. म्हणजे एक स्टेट वेलफेअर स्टेट असणं म्हणजे काय असतं? तुम्ही रोड्स बनवा, तुम्ही लाईट प्रोव्हाइड करा, इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करा, वॉटर प्रोव्हाइड करा, तुम्ही ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज प्रोव्हाइड करा, जॉब द्या. ओके, हे सगळे वेलफेअर स्टेट आहे. एक हेल्दी एन्व्हायरमेंट देशात असायला पाहिजे, हे एका वेलफेअर स्टेटचं मोटिव्ह असतं. सो या गोष्टी करा. आता याच्यातनं जी पहिली कन्सेप्ट आहे, ह्या गोष्टी करू नका, ते सोपी असते. बट या गोष्टी करा हे सांगणं आणि करणं खूप डिफिकल्ट आहे. म्हणजे काही स्टुडंट्स असतील किंवा सध्या फार्मर्स प्रोटेस्ट करताय, तर त्या फार्मर्सला पोलीस किंवा जी गव्हर्नमेंट असेल ती काय करेल? अरेस्ट करेल. तो कोर्ट सांगू शकतं किंवा मीडिया असं पोर्ट्रे करू शकतं की यांना अरेस्ट करू नका, ते त्यांचा हक्क मागताय, त्यांचा डिमांड काही आहे, तुम्ही ऐकून घ्या. जर ते काहीतरी पब्लिक न्यूसेन्स क्रिएट करत असतील तर अरेस्ट करा, किंवा पब्लिकला किंवा देशाला धोका होत असेल तरच तुम्ही अरेस्ट करू शकतात. नाहीतर राईट टू प्रोटेस्ट अलाउड आहे आपल्या संविधानामध्ये आणि लॉजमध्ये पण अलाउड आहे. प्रोटेस्ट करणं, पीसफुल प्रोटेस्ट करणं, पीसफुली प्रोटेस्ट करताय तर यांना अरेस्ट करू नका. हे निगेटिव्ह ऑब्लिगेशन झालं. पॉझिटिव्ह ऑब्लिगेशन काय आहे की तुम्ही त्यांचं म्हणणं ऐका, त्यांना जे लॉज पाहिजे ते लॉज तुम्ही बनवा. त्यांना 3 फार्मर बिल्समध्ये 3 फार्मर ऍक्ट झाले आता, त्याच्यात जे चेंजेस करून पाहिजे ते करा. तुम्ही ऍटलीस्ट डिस्कशन करा. बट गव्हर्नमेंट इज नॉट विलिंग टू डिस्कस ऑल दोज थिंग्स विथ फार्मर्स. सो हे पॉझिटिव्ह गोष्टी करणं खूप डिफिकल्ट असतं. निगेटिव्ह ज्युडिशरी एक डिसिजनने किंवा एक ऑर्डर पास करून सांगू शकते की स्टॉप दिस. बट कोर्टने सांगणं की तुम्ही ह्या गोष्टी करा, किंवा मीडियाने सांगणं किंवा लोकांनी सांगणं आणि स्टेटने करणं खूप मोठी गोष्ट आहे, खूप डिफिकल्ट गोष्ट असते. सो दिस इज द कन्सेप्ट ऑफ ऑब्लिगेशन. आता आर्टिकल 12 आणि 13 आपण का पहिले घेतोय फंडामेंटल राईट्स सुरू होण्याच्या आधी? तर फंडामेंटल राईट्स कॅन बी क्लेम्ड ओनली अगेन्स्ट ऍक्शन ऑफ स्टेट किंवा ऑफिशियल्स ऑफ स्टेट. फंडामेंटल राईट्स तुम्ही प्रायव्हेट वर इम्पोज नाही करू शकत. ऍटलिस्ट सगळेचे सगळे इम्पोज नाही करू शकत, किंवा ज्युडिशरी सांगू शकत नाही, किंवा
आपलं एक्झिक्युटिव्ह की लेजिस्लेचर सांगू शकत नाही की कंपल्सरी इन्फोसिसने किंवा सपोज टाटाने, रिलायन्सने या कंपनीजने 1 लाख लोकांना किंवा 1 कोटी लोकांना जॉब द्या. नाही असं इम्पोज करू शकत. आणि केलं तरी त्यांना त्यांचा फ्रीडम आहे ते क्वालिटीनुसार आणि त्यांना जे रिक्वायरमेंट आहे त्याच्यानुसारच ते जॉब देतील. सो हे फक्त आपण स्टेटच्या अगेन्स्ट इम्पोज करू शकतो. मोस्ट ऑफ द गोष्टी स्टेटच्या अगेन्स्ट. समटाईम्स द कॉन्स्टिट्यूशन इज सायलेंट अँड समटाईम्स व्होकल. म्हणजे कॉन्स्टिट्यूशनमध्ये काही गोष्टी सायलेंटली सांगितल्या गेलेल्या आहे आणि काही 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 गोष्टी व्होकल आहेत. इथे एक शब्द आहे एक्सप्रेसिडली, म्हणजे दिलेलं आहे, एक्सप्लिसिटली मेन्शन केलेलं आहे. आणि इम्प्लिसिटली म्हणजे ते डायरेक्टली मेन्शन केलं नाहीये, बट त्याचा अर्थ तोच झाला. सो कॉन्स्टिट्यूशन किंवा लॉ वाचताना हे पण एक खूप इम्पॉर्टंट गोष्ट असते की कोणती गोष्ट एक्सप्लिसिटली मेन्शन केली आहे, कोणती इम्प्लिसिटली. वन मोर थिंग, इफ यू आर अपिअरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, तर त्याच्यामध्ये असे क्वेश्चन्स येतात की ते सांगतील तुम्हाला काही FR असेल, काही FD असतील, फंडामेंटल राईट, फंडामेंटल ड्युटीज, काही DPSP असतील, डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसी. तुम्हाला सांगितलं असेल की याच्यातनं कोणती गोष्ट डायरेक्टली मेन्शन केली आहे, कोणती इनडायरेक्टली मेन्शन केली आहे. अजून एक टाईपचा क्वेश्चन्स येतात की कोणता लीगल राईट आहे, कोणता कॉन्स्टिट्युशनल राईट आहे. सो जस्ट टेक अ नोटबुक अँड मार्क ऑल दिस पॉइंट्स. लीगल राईट्स कोणते, कॉन्स्टिट्युशनल राईट्स कोणते आहेत, किंवा कोणत्या गोष्टी एक्सप्लिसिटली मेन्शन्ड आहेत, कोणत्या इम्प्लिसिटली मेन्शन्ड आहेत. बिकॉज या गोष्टी असं जनरल माहीत पण पाहिजे. आणि इफ यू आर प्रिपेअरिंग फॉर सिव्हिल सर्व्हिसेस ऑर इफ यू आर a student of political science and if you want to pursue career in this or public administration, you must know all these things. Some provisions are expressly for non-state actors. आता इथे 2 टर्म्स आहे. लास्टला पण एक टर्म आहे स्टेट ऍक्टर्स आणि थर्ड पॉइंटला आहे नॉन स्टेट ऍक्टर्स. तर स्टेट ऍक्टर्स म्हणजे वर्ड टू वर्ड मिनिंग घ्या, समजून जाईल. आपला स्टेट पॉलिटिकल सायन्स. ओके. सो जे लोक किंवा जी ऑथॉरिटी गव्हर्नमेंटमध्ये आहे, दोज आर स्टेट ऍक्टर्स. आणि जे लोक गव्हर्नमेंटमध्ये नाहीये बट दे कॅन इन्फ्लुएन्स द गव्हर्नमेंट, दोज आर नॉट ऍक्टर्स. जसं कोणती इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन असेल किंवा एक MNC असेल, मल्टीनॅशनल कॉर्पोरेशन असेल, मल्टीनॅशनल कंपनी असेल, किंवा एक NGO असेल, किंवा एक प्रेशर ग्रुप असेल. आणि काही नाही तर आपण नॉर्मल जे लोक आहोत, आपण पण एक ग्रुप बनवून प्रोटेस्ट करून किंवा एक रिकमेंडेशन देऊ शकतो गव्हर्नमेंटला. सो वी ऑल आर नॉन स्टेट ऍक्टर्स. आपण डायरेक्टली गव्हर्नमेंटचा पार्ट नाही आहोत, बट वी कॅन पुट प्रेशर ऑर वी कॅन रेकमेंड द गव्हर्नमेंट. सो नॉन स्टेट ऍक्टर्ससाठी काही प्रोव्हिजन्स एक्सप्रेसली सांगितले गेलेले आहे कॉन्स्टिट्यूशनमध्ये आणि FR मध्ये सुद्धा. आणि फॉर स्टेट ऍक्टर्स काही गोष्टी एक्सप्रेसली मेन्शन नाही केलेल्या आहे. सो दॅट्स वाय दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट की कोणत्या गोष्टी एक्सप्लिसिटली दिलेल्या आहे, कोणत्या एक्सप्लिसिटली नाही दिलेल्या आहे. आता हे डेफिनेशन आहे आर्टिकल 12 ची, जी इंडियन कॉन्स्टिट्यूशनमध्ये आहे. इंग्लिश मराठी दोन्ही आहे. विल रीड बोथ इन दिस पार्ट. अनलेस द कंटेक्स्ट अदरवाईज रिक्वायर्स. म्हणजे आता ही लॉची लँग्वेज आहे, सो थोडं जड जातं किंवा आपलं नॉर्मल इंग्लिश नाही आहे, थोडी फिरून फारून लँग्वेज येते. आपण पहिले रीड करू पूर्ण, मग आपण मिनिंगमध्ये जाऊ. इन दिस पार्ट, अनलेस द कंटेक्स्ट अदरवाईज रिक्वायर्स, द स्टेट इन्क्लूड्स द गव्हर्नमेंट अँड पार्लिमेंट ऑफ इंडिया अँड द गव्हर्नमेंट अँड लेजिस्लेचर ऑफ ईच स्टेट्स अँड ऑल लोकल ऑर अदर ऑथॉरिटीज विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया ऑर अंडर द कंट्रोल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. मराठी, या भागात संदर्भानुसार अन्यथा आवश्यक नसेल तर राज्य या शब्दात भारताचे सरकार व संसद आणि राज्यांपैकी प्रत्येक राज्याचे शासन व विधानमंडळ आणि भारताच्या राज्य क्षेत्रातील अथवा भारत सरकारच्या नियंत्रणाखालील सर्व स्थानिक किंवा अन्य प्राधिकरणे यांचा समावेश आहे. द कंटेक्स्ट अदरवाईज रिक्वायर्स. आणि इन दिस पार्ट म्हणजे कोणता पार्ट? पार्ट 3. सो हे जे गोष्टी दिलेल्या आहे हे फक्त पार्ट 3 साठी आहे. याच्यामध्ये जर कुठे दुसरीकडे काही मेन्शन केलेलं नसेल, अंटिल अँड अनलेस दॅट पार्ट, हे जे खालचे जे गोष्टी मेन्शन केल्या आहे ते स्टेटच्या अंडर येतात. काय आपण पुढे बघणार आहोत. सी द ऑथॉरिटीज कोणकोणते आहेत? द गव्हर्नमेंट अँड पार्लिमेंट ऑफ इंडिया, म्हणजे लोकसभा, राज्यसभा, ऑल द मेंबर ऑफ पार्लिमेंट, ओके, प्राईम मिनिस्टर्स, कॅबिनेट, बिकॉज हे सगळे लोकसभा किंवा राज्यसभाचे मेंबर्स असतात. प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट, कॉम्प्ट्रोलर अँड ऑडिटर जनरल ऑफ इंडिया, हे सगळे
स्टेटच्या ऑथॉरिटीज आहेत. स्टेट गव्हर्नमेंट अँड लेजिस्लेचर ऑफ ईच स्टेट म्हणजे विधानसभा, विधान परिषद. मी काल तुम्हाला एक असाइनमेंट दिली होती. नो हेल्मेट, नो पेट्रोल असा एक नियम आहे सध्या नाशिकमध्ये. तो कोणी पास केला होता. सो चेक करा. सेंट्रल गव्हर्नमेंटचा लॉ आहे की स्टेट गव्हर्नमेंटचा आहे की ज्युडिशरीने केलाय की नाशिक डिस्ट्रिक्ट कलेक्टरने केलंय की नाशिक कमिशनर ऑफ पोलीसने केलंय. एक्झॅक्टली विच ऑथॉरिटी हॅज इम्पोज्ड दिस डिसिजन? द स्टेट गव्हर्नमेंट अँड लेजिस्लेचर ऑफ ईच स्टेट. आता असाइनमेंट नंबर 2, विधानसभा आणि विधान परिषद. तर चेक करा की कोणत्या स्टेट्समध्ये विधानसभा आहेत आणि कोणत्या स्टेटमध्ये विधानसभा आणि विधान परिषद पण आहेत. इट्स नॉट मॅन्डेटरी की एका स्टेटमध्ये विधानसभा आणि विधान परिषद दोन्ही असतील. मोजके स्टेट्स आहे. ही तुमची असाइनमेंट नंबर 2 आहे. कोणत्या कोणत्या स्टेट्समध्ये फक्त विधानसभा आहे हे तुम्हाला लिस्ट आउट करायचं आहे आणि कोणत्या स्टेट्समध्ये विधानसभा, विधान परिषद दोन्ही आहे. गो फॉर द लेटर 1 बिकॉज मोजके स्टेट्स जिथे दोन्ही आहेत विधानसभा, विधान परिषद. ऑल लोकल ऑथॉरिटीज, म्युनिसिपालिटी, डिस्ट्रिक्ट बोर्ड, पंचायत, इम्प्रुव्हमेंट ट्रस्ट, पोर्ट ट्रस्ट, मायनिंग सेटलमेंट बोर्ड हे सगळे सुद्धा हे लोकल ऑथॉरिटीच्या अंडर येतात आणि हे सुद्धा स्टेट या डेफिनेशनच्या अंडर येतात. आणि लास्ट, अदर ऑथॉरिटीज विदिन द टेरिटरी ऑफ इंडिया ऑर अंडर द कंट्रोल ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. याचं काय? टेरिटरी ऑफ इंडिया मी वरती फर्स्ट पॉईंटमध्ये मेन्शन केलंय. स्टेट्स मीन ऑल ऑथॉरिटीज फंक्शनिंग विदिन ऑर आउटसाइड टेरिटरी ऑफ इंडिया. दोन गोष्टी आहेत. वेन यू विल लर्न ऑर वेन यू विल अंडरगो पॉलिटिकल सायन्स डिसिप्लिन, एक आहे युनियन ऑफ इंडिया, एक आहे टेरिटरी ऑफ इंडिया. युनियन ऑफ इंडिया म्हणजे फक्त स्टेट्स. टेरिटरी ऑफ इंडिया मीन्स स्टेट्स, ऑल द युटीज, युनियन टेरिटरीज अँड असे सगळे जागा जे इंडियन गव्हर्नमेंट इन फ्युचर ऑक्युपाय करेल किंवा इंडियन गव्हर्नमेंटला मिळेल. असं होऊ शकतं की आफ्टर फ्यू इयर्स आपल्याला काही स्टेट्स आहे किंवा काही कंट्री आहे त्यांचा थोडा पार्ट मिळेल किंवा इंडिया कॅप्चर करेल किंवा इंडियाला मे बी गिफ्ट मिळेल. यू नेवर नो, काही पण होऊ शकतं. रिसेंटली 2014-15 मध्ये इंडियाने त्यांचं काही 500-600 एकर जागा आपण बांगलादेशला दिली होती आणि त्यांच्याकडून थोडी जागा आपल्याला मिळाली होती. असं 500 एकर मिळाली होती आणि आपण काहीतरी 1000 एकर दिली होती. ते यासाठी होतं बिकॉज आपले काही 1974 मध्ये जेव्हा बांगलादेश बॉर्न झाला होता, बांगलादेश आपण ईस्ट पाकिस्तान, वेस्ट पाकिस्तान बायफर्केट झाले होते आणि मग बांगलादेश वॉज बॉर्न. तेव्हापासून काही टेरिटरीज होत्या ज्या इंडियाच्या टेरिटरीज बांगलादेशमध्ये होत्या, बांगलादेशच्या टेरिटरी इंडियामध्ये होत्या. त्या पण आता ऑफिशियली एक्सचेंज केल्या. 119th अमेंडमेंट टू द इंडियन कॉन्स्टिट्यूशन. जस्ट गो थ्रू इट. 119th अमेंडमेंट टू द कॉन्स्टिट्यूशन. सो टेरिटरी ऑफ इंडिया, इंडियन, ऑल द स्टेट्स, ऑल द युटीज, अशा सगळ्या जागा ज्या आपल्याला मिळतील. वन मोर थिंग, ऑल द एम्बेसीज ऑफ इंडिया इन अदर कंट्रीज. सपोज इंडियाची एक एम्बेसी असेल US मध्ये, तर ती इंडियन एम्बेसीची जी जागा आहे ती इंडियन एम्बेसीची आहे, इंडियन गव्हर्नमेंटची आहे. ओके, मे बी टेम्पररी असेल पण आहे. सो तिथे सुद्धा जी व्यक्ती असेल, जो अँबॅसेडर असेल किंवा हाय कमिशनर असेल, ही इज द स्टेट. ही इज टेकिंग डिसिजन फॉर इंडियन पीपल रिसाइडिंग इन अदर कंट्रीज ऑन बिहाफ ऑफ गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. म्हणजे तो जो व्यक्ती, ती जी ऑथॉरिटी आहे ती इंडियन सरकार, इंडियन गव्हर्नमेंटच्या वतीने तिकडे राहणाऱ्या इंडियनसाठी ते ऑथॉरिटी किंवा कोणती तरी गोष्ट इम्पोज करत आहे, काही रूल्स बनवत आहे. सो टेरिटरी ऑफ इंडिया इज वायडर टर्म ॲज कम्पेअर टू युनियन ऑफ इंडिया. मे बी वन लाईनर येऊ शकतो. टेरिटरी ऑफ इंडिया मोठी टर्म आहे युनियन ऑफ इंडियाच्या कम्पॅरिझनमध्ये. आणि परत स्टेट हे फक्त पार्ट 3 मध्ये, हे जे खाली दिलेले स्टेट्सचे डेफिनेशन आहे हे फक्त पार्ट 3 साठी ऍप्लिकेबल आहेत. आर्टिकल 13, लॉज इनकन्सिस्टंट विथ ऑर इन डेरोगेशन ऑफ द फंडामेंटल राईट्स. जेव्हा आपलं कॉन्स्टिट्यूशन एनॅक्ट केलं तेव्हा बरेच ब्रिटिश लॉज एक्झिस्ट करत होते. सो जेव्हा त्याच्यातनं काही लॉज आपण कॅरी फॉरवर्ड केलेले आहेत, जसं इंडियन पिनल कोड असेल किंवा CRPC असेल, क्रिमिनल प्रोसिजर कोड. असे काही लॉज आहेत जे ब्रिटिश काइंड आहेत, पण ते अजून पण एक्झिस्ट करतात बिकॉज ते इंडियन गव्हर्नमेंटला वाटलं नाही की नवीन ऍक्ट बनवायला पाहिजे. तो लॉ वॉज ॲप्रोप्रिएट, म्हणजे तो ब्रिटिश काळात पण, म्हणजे बिफोर इंडिपेंडन्स पण व्हॅलिड होता, अजूनही व्हॅलिड आहेत. बट काही लॉज असे होते की जे इंडियन्सवर टिरॅनिक किंवा इंडियन्सवर हार्श
किंवा ब्रुटल बिहेवियर व्हावा म्हणून एनॅक्ट केले होते. तर असे सगळे लॉ नल अँड व्हॉइड केलेले आहेत. पण चुकीने सपोज असा कोणता लॉ राहून गेला असेल, त्या केसमध्ये ते सगळे नल अँड व्हॉइड होऊन जाईल. असं प्रोव्हिजनसाठी हे आर्टिकल स्पेसिफिकली टाकलेलं आहे. आर्टिकल 13. सो लॉज इनकन्सिस्टंट विथ ऑर इन डेरोगेशन ऑफ फंडामेंटल राइट्स. 4 सब पॉइंट्स आहेत त्याच्यामध्ये. आर्टिकल 13 क्लॉज 1, क्लॉज 2, क्लॉज 3, क्लॉज 4. क्लॉज 1 बघू आपण. ऑल लॉज इन फोर्स इन द टेरिटरी ऑफ इंडिया immediately before the commencement of this constitution, in so far as they are inconsistent with the provision of this part, shall to the extent of such inconsistency be void. म्हणजे असे कोणते पण लॉ जे जेव्हा हे कॉन्स्टिट्यूशन एनॅक्ट होतंय आणि लागू होतंय टेरिटरी ऑफ इंडियासाठी, तर असे कोणते पण लॉज जे या प्रोव्हिजन या पार्ट सोबत इनकन्सिस्टंट आहेत, कन्सिस्टंट नाही इनकन्सिस्टंट आहेत, ते सगळे नल अँड व्हॉइड होऊन जाईल. त्यांनी अजून एक त्याच्यात क्लॉज 2 मेन्शन केलाय. द स्टेट शॅल नॉट मेक एनी लॉ विच टेक्स अवे or abridges the rights conferred by this part, and any law made in contravention of this clause shall to the extent of the contravention be void. म्हणजे असं कोणता पण लॉ जी ही गव्हर्नमेंट किंवा याच्यानंतर येणारे जे जे गव्हर्नमेंट्स आहेत त्यांनी असं कोणता पण लॉ पास केला जो पार्ट 3 ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्यूशनला व्हॉइड करतोय किंवा त्याला कॉन्ट्राविन करतोय. कॉन्ट्राविनचा अर्थ सपोज पार्ट 3 सांगतंय की तुमचे फंडामेंटल राईट्स आहेत आणि एक लॉ असं इंडियन गव्हर्नमेंटने पास केला जो तुमचे काही राईट्स काढतोय. सो दॅट लॉ, तो जो ऍक्ट आहे तो या पार्ट 3ला कॉन्ट्राविन करतोय. म्हणजे एक लॉ काहीतरी सांगतंय आणि दुसरा लॉ काहीतरी वेगळं सांगतंय. त्या केसमध्ये पार्ट 3 जे दिलेलं आहे ते वरती राहील, पार्ट 4 काढून टाकण्यात येईल. म्हणजे सॉरी पार्ट 4 म्हणतो ते जे तो जो पण ऍक्ट आहे तो रिमूव्ह होईल. पार्ट 3 विल बी व्हॅलिड. In this article, unless the context otherwise requires, law includes. म्हणजे लॉ कोणकोणते आहेत? लॉ म्हणजे असं गरजेचं नाही की पार्लमेंटने पास केलेले लॉ आहे. ऑर्डिनन्स. ऑर्डिनन्सचा अर्थ असतो की जेव्हा पार्लिमेंट किंवा विधानसभा जेव्हा सेशनमध्ये नसतात तेव्हा प्राईम मिनिस्टर किंवा CM डिरेक्टली काही लॉज बनवू शकतात आणि जेव्हा पार्लिमेंट सेशनमध्ये येईल किंवा विधानसभा सेशनमध्ये येईल तेव्हा तेव्हा त्याच्यावर वोटिंग करून गव्हर्नर आणि तिकडे प्रेसिडेंट यांच्याकडून साईन करून त्याला एक लीगल एक लॉ बनेल. ओके, सो दॅट इज कॉल्ड एज ऑर्डिनन्स. सो जेव्हा पण पार्लिमेंट किंवा विधानसभा सेशनमध्ये नसते आणि कोणता लॉ मिनिस्टर्स पास करतात किंवा चीफ मिनिस्टर आणि प्राईम मिनिस्टर पास करतात, दॅट इज ऑर्डिनन्स. Order can be passed by judiciary. Order can be passed by any authority. Even district collector can pass order. Bylaw म्हणजे जे लोकल ऑथॉरिटीज जे लॉज बनवतात, दॅट इज बायलॉ. रूल, रेग्युलेशन, नोटिफिकेशन हे वेगवेगळे वर्ड्स आहेत. ऑलमोस्ट मीन्स द सेम. जस्ट गो अँड चेकआउट की याचा डिफरन्स काय. रूल, रेग्युलेशन, नोटिफिकेशन. Custom or usages having in the territory of India the force of law. Laws in force includes law passed or made by legislature or other competent authority in the territory of India before the commencement of this constitution and not previously repealed, notwithstanding that any such law or any part thereof may not be in operation either at all in particular areas. याचं मिनिंग असं आहे की त्यांनी वेगवेगळे मिनिंग सांगितले लॉचे. लॉ म्हणजे फक्त एक बिल पास केलं आणि त्या बिलचं ऍक्ट झालं असं नाही. तर ऑर्डिनन्स, ऑर्डर, बायलॉ, रूल, रेग्युलेशन, नोटिफिकेशन, कस्टम्स हे सगळे एक्झिस्ट करतात. हे सगळे वर्ड्स लॉ आहे. आणि सेकंड वर्ड इम्पॉर्टंट आहे लॉ इन फोर्स. लॉ इन फोर्स म्हणजे लेजिस्लेचर किंवा अजून कोणती पण कॉम्पिटंट ऑथॉरिटी ज्यांनी इंडियन कॉन्स्टिट्यूशनचं कमेन्समेंटच्या आधी असे जे जे लॉज होते किंवा जे कस्टम्स होते ते सुद्धा एक्झिस्ट करतील. आणि जर ते पार्ट 3ला व्हॉइड करत असतील, इन दॅट केस ते त्यांच्या जागी योग्य असतील. इन सेन्स सपोज डावरी ही एक गोष्ट आहे, तर डावरी वर्षानुवर्षांपासून एक्झिस्ट करते. डावरी एक कस्टम आहे, ते एक ऍक्ट नाहीये. डावरी कस्टम आहे. सो डावरी सध्या पार्ट 3ला व्हॉइड करते. बट यू कॅन नॉट स्टॉप डावरी अनलेस अँड अंटिल यू मेक अन ऍक्ट. तुम्हाला एक ऍक्ट बनवावं लागेल आणि ऍक्ट बनवूनच तुम्हाला ते
प्रिव्हेंट करता येतं. आणि अकॉर्डिंगली आफ्टर इंडिपेंडन्स काही वर्षानंतर आपण डावरी प्रोहिबिशन ऍक्ट बनवला होता, तरी सुद्धा हे प्रथा अजून एक्झिस्ट करते. ओके. सो आपल्याला अजून स्ट्रिक्ट काहीतरी गव्हर्नमेंटला अजून काही गोष्टी स्ट्रिक्ट कराव्या लागेल, बिकॉज इट व्हायोलेट्स आर्टिकल 21. एक डिग्निफाईड लाईफ एका व्यक्तीची किंवा एका फॅमिलीची डिस्क्रिमिनेट होते किंवा त्याच्यावर ते इनकन्सिस्टंट आहे आपल्या फंडामेंटल राईट सोबत. तरी सुद्धा काही जागी त्याला एक्सेप्टन्स आहे, बट इट इज मॉरली अँड एथिकली रॉंग. And nothing in this article shall apply to any amendment of the Constitution made under Article 368. So, Article 368 याच्यावर लागून म्हणजे तुम्ही अमेंडमेंट करून पार्ट 3 ला तुम्ही चेंज नाही करू शकत. हीच गोष्ट मराठीमध्ये सांगितलेली आहे. तुम्ही ते स्लाइड पॉज करून तुम्ही जस्ट गो थ्रू करू शकता इथे. आता आर्टिकल 13 आपण जे वाचलं त्याचं शॉर्टमध्ये इथे मेन्शन केलेलं आहे. प्रिन्सिपल ऑफ द सुप्रिमसी ऑफ फंडामेंटल राईट्स ओव्हर एनी अदर लॉज इन केस ऑफ इनकन्सिस्टन्सी बिटवीन द टू. म्हणजे मी सांगितलं जसं फंडामेंटल राईट आणि कोणता तरी ऍक्ट असेल जो FIR ला काढून घेतो, फंडामेंटल राईट्सला काढून घेतो. सो फंडामेंटल राईट विल बी greater or will be upheld and the act will be repealed. Pre-constitutional laws shall be invalid only to the extent if they fall under the category of law in force. म्हणजे जर कोणता तरी लॉ काढला त्या काळात काढला होता, म्हणजे इंडियन कॉन्स्टिट्यूशन कमेन्समेंट होण्याच्या आधी जर तो लॉ होता तर तो एक्झिस्ट शल बी इनव्हॅलिड. पण जर कस्टम असेल, कोणती तरी कस्टम असेल, आपल्याकडे लॉज दोन टाईपचे असतात. एक असतात कोडिफाईड, एक असतात अनकोडिफाईड. कोडिफाईड म्हणजे त्याला बिलच्या थ्रू एक ऍक्ट मध्ये बनवलेला आहे किंवा तो एका केंद्र सरकारने किंवा राज्य सरकारने त्याच्यावर एक नियम काढलेले आहे किंवा काही रूल्स काढले. तर दॅट इज कोडिफाईड लॉ. आणि अनकोडिफाईड लॉ म्हणजे जे चुकीच्या गोष्टी आहेत बट त्याच्यावर कोणता लॉ नाही आहे. इट कुड बी अर्ज दॅट दे वर नॉट इंटेंडेड टू बिकम इनव्हॅलिड ऑन द ग्राउंड्स ऑफ इनकन्सिस्टन्सी विथ द फंडामेंटल राईट्स. काही गोष्टी असतात चुकीच्या, काही प्रथा चुकीच्या एक्झिस्ट करताय, बट त्याच्यासाठी काही लॉ बनवलेला नाहीये. सो दॅट इज अनकोडिफाईड पर्सनल लॉ. आणि ज्या गोष्टी अनकोडिफाईड आहेत आणि ते FIR ला इनव्हॅलिड इन्फ्रिंज करतात, तरी सुद्धा आपण त्याच्याबद्दल काही करू शकत नाही. सो दॅट्स इट. आपण आज आर्टिकल 12 आणि आर्टिकल 13 बद्दल डिटेलमध्ये स्टडी केला. उद्यापासून आपण आर्टिकल 14 to 18 बघणार आहोत. थँक्यू.